हॅलो, शंकराचा बाप बोलतोय मी. शंकर आहे का रे? अरे शंकर एका हप्त्यापासून कुठं आधार तू? शाळात? अरे शाळावाल्या मला 2 दिवसापासून मास्तरनीचे फोन येऊन राहिले म्हणे तुमचा शंकर्या हप्ता झाला शाळात नाही, हप्ता झाला शाळात नाही. कुठं खपला होता रे तू? हा, सुट्ट्या होत्या? कशा सुट्ट्या होत्या रे तुला? आता ना जयंती है ना पंचमी है ना पोळा आहे ना दिवाळी आहे, कशा सुट्ट्या होत्या रे तुला? हा, थांब थांब, आवाज आवाज. हा, हॅलो हॅलो, हा येतोय आवाज येतो. का रे कशा सुट्ट्या होत्या रे तुला? हा, अरे कोणता सण नाही वार नाही आणि सणवार नाही, तुला कशा सुट्ट्या होत्या रे? सांगू राहिला मोठा सुट्ट्या होत्या. कशाबद्दल तू शाळेत गेला नाही? मला त्या पोराचे फोन येतात, मला त्या मास्तरींचे फोन येतात, हेड मास्तरचे फोन येतात म्हणजे तुमचा शंकर्या शाळात 2 हप्ते झाले शाळाचा त्याचा फेपा नाही. कुठं खपत होता तू? कुठं? पोराने सांगितलं म्हणे बस स्टँडला. बस स्टँडवर काय रे? काय करत असतो बस स्टँडला? अरे गाड बा, तुला बुद्धी पाहिजे. बाप इकडं गावताय लागे मुंडके घालू राहिलाय, इकडं बापाच्या काय दैन चालू आहे. तुला शिकवा म्हणलं काहीतरी नोकरीला लागशील तर का रे तू बस स्टँडवर लागे काय करतो रे? काय गॅरेज खोलायचं का तुला एसटीचं? हा, पोरं सांगू राहिले सगळे म्हणतात तुमचा शंकर्या बस स्टँडवर आहे, बस स्टँडवर. काय दिवे लावायचे रे बस स्टँडला? हा, अरे शिकून घ्या ना चांगलं. जग कुठं चाललंय? जग चंद्रावर चाललंय, तुम्ही बस स्टँडला हिंडता. काय त्या बस स्टँडवर? हा, त्या पोट्ट्या पोट्ट्या पाहायला जाता भाई बस स्टँडला? अरे तुमच्यासारखे गैराती लय पाहिले म्या. स्टेशनवर, बस स्टँडवर, कुठं गल्ली बोळा चौकात. अरे हिंडून जमत नसतं. हा, काय हिंडत नव्हतं? मग काय दिवे लावत होता तिकडं? काय दिवे लावत होता रे? तू फक्त घरी तू चिर फाडच करतो, तू डेंडळ बाहेर काढतो. अफजल खानाचं कार्ड होत तसं. कशासाठी शिकून राहिलो तुला? कशासाठी एवढा खर्च येऊ? कशासाठी आहे की काहीतरी दिवा लावण, काहीतरी साहेब होईल, पोटाला खाईन आपल्या पोटाला देईन. तू तर माय घालू राहिला. तू तर बस स्टँडला गे. काय त्या बस स्टँडवर? हा, एसट्या पाहायच्या, म्हाताऱ्या खोताऱ्या बाया पाहायच्या, त्याच्या दैनी पाहायच्या. काय पाहायला जातो तू तुझा? हा, नाही सपशेल नाही, गेलाच नाही. मग कुठं होता? शाळा. सुट्ट्या? अरे सुट्ट्या होत्याच काय याच्या? मास्तरणीला मी पाहिला उद्या शाळेत येतो, मास्तरीला सांगतो बाई याला एवढ्या सुट्ट्या दिल्याच काय याच्या? हा, बरं आसन सुट्ट्या ठीक आहे, मानल्या मानल्या, आसन आसन सुट्ट्या असतील तुला. मग तुला सुट्ट्या असल्या तर मग अभ्यास करायचा घरात नीट नीट मारायचं ना. आपण आपलं खोली भले, आपण भले, आपण अभ्यास करायचा का? त्या बस स्टँडला की हिंडायचं, हा स्टेशनला की हिंडायचं, गल्ल्याने हिंडायचं, चौकात हिंडायचं. तिथं काय ते बिड्या ठोकणारे पोरं, पुड्या काऊन थोकणारे पोरं, त्याच्याकडे पाहायचं का? काय आदर्श घ्यायचा रे? हा, ए ए बाईला तू तिकडं हिंडतो बस स्टँडला गी, काय आदर्श घ्यायचा रे तिथं जाऊन? ते पाहायचे का? बिड्या फुकणारे पोरं, पुड्या खाऊन थुकणारे पोरं, तेच पाहायचं राहिलं का आता? अरे ते तर करावंच लागेल ना. आम्हाला माहिती आहे तुमच्यासारखे काट्टे तेच करणार. बापाला खापी घालणार, बापाचे पैसे उडवणार, बापाचे मौज मजा करणार बापाच्या पैशावर, आणि बाप ढेकळं फोडणार. ढेकळं. अरे तुम्ही फक्त घरी या, तुमचं बिलकुल डेंडाळच बाहेर काढतो आता. आणि ते तुम्ही माय तिला म्हणा आता टर टर कर, तिचा बी फोपशा ओढतो चांगला जरा, कारण लय आता लय पैसे लावून थकलो मी. हा, काय ऐकू आहे ना? नाही फोन तर बरोबर आहे. हा हा, येतो येतो. हा, मला तर येऊन राहिला ना तो आवाज. महाच कसा गुत्तो आवाज, तुला ऐकू येत नाही? चांगला असलं की मिरच्या लागतात काय तुला? हा, काय म्हणून म्हणे मी सुट्ट्या दिल्या मला सुट्ट्या. तुया सुट्ट्याच काढतो जरा. अरे तुमच्या एवढाले होतो ना आम्ही, होतो ना आम्ही बी बंड. आम्ही बंड नव्हतो का? आम्ही चरबट नव्हतो का?
आम्ही इतका तितका काय मोकार नव्हतो का? होतो. आम्ही नव्हतो असं म्हणत नाही, आम्ही बी होतो, पण तुमच्या इतके नाही. अरे तुम्हाला काय सांगाव, तुम्ही धुंडक वाढता, सिगरेट वाढता, पुड्या खाता, दारखंड पिता. काय तुमचं काय चाललंय? काय तुम्ही शिकणार काय? दिवे लावणार काय? अरे जग कुठं चाललंय? भल्या माणसं जरा बुद्धीत या, डोकं चालवा. बाप जो उरक होतय तर उरक बाप शिकवणारे आणि मग नंतर मोकळा होणारे आणि तुम्हाला मग घोडे लागणारे. एकदा का बापानं जर का त्याचा हात आखडून घेतला, हा लावण बाप मी नाही लावणार, मी 5 पैसे लावणार नाही. तो रंग दाखवणं तो सुरू केलाय. शंकर्या तू फक्त घरी, मला आता चीड आली, राग आला, आता मी तुला कापल्याशिवाय सोडणार नाही. हा मला माहिती आहे कसं कापायचंय, मला माहिती आहे. तो लय मा फायदा घेतला. मला सांगायचे लोक गल्लीतले की तुमचा शंकर्या मोकाट आहे, मोकार आहे, चरबट आहे, बंड आहे. मी त्या इच्छाच मायला घोडे लावायचो. मा शंकर्यासारखा पोरग नाही. हा नाही नाही. अरे काय काय आहे म्हणतो चांगला, कधी नाही म्हणतो चांगला. तू यासारखा चांगला नाही, मूर्ख पोरगा मी पाहिला नाही शंकर्या. अरे जरा ऐक तू, तो जर ऐकला तर तो भला होईन, नाही तर तू मातीत गेल्याशिवाय राहणार नाही. बरं शंकर्या तुला दारूचा बी नान लागलाय. मला पोट्याने सांगितलं म्हणे तुमचा शंकर्या दारू सुद्धा पिऊन राहिला. काय तो वय काय रे? अरे तू नाकात शेंबूड आहे अजून बट बट. हा बोलतो तर शब्द समजत नाही तू, आणि तू दारू पिऊ राहिला वय. हा अरे शिकायचं वय शिकून घ्या ना, मग मारा ना, मग प्या ना. काय प्यायची, कोणती प्यायची, कशी प्यायची, प्या ना. मग आधी तर जगामध्ये पोट्टेल पोरी भेटून नाही राहिल्या. शंकर्या नीट माय घाल शंकर्या, पोरी भेट्या ना, भेटत्या भेटत्या. अरे मग तोंड खवळू नको गड्या शंकर्या, तू तू मग तोंड खवळू नको. हा भेटत्या पोरी. अरे पाय ना किती सांड हिंडू राहिले सगळ्या गले ना, कानात बाळ्या घालून. अरे जरा काहीतरी निदान समज घे बाबू. माया सारखा बाप तुला भेटणार नाही. मग उद्या म्हणू नको मला की मायावर भीक मागाचा टाइम आला आणि तुमच्यामुळं आला. नीट तुला टाकलं ना शाळात, हा खोली करून दिली, मी खोलीचं भाडं भरून राहिलो, तुला वया पुस्तकाला पैसे देऊन राहिलो. हा मग काय पाहिजे? मेसची चांगली मेस लावून दिली की बा याला हप्त्यातून 3 टाइम अंडे द्या, 2 टाइम चिकन द्या. काय पाहिजे मग? देत नाही, देत नाही. हॉटेलवाला खानावळीवाला तुला देत नाही, त्याच्या माईला त्याच्या घोडा लावे त्याच्या देत नाही तुला. बर मी येतो उद्या तिथं, आणि तू ह्या बी घोडा लावतो त्याच्या बी घोडा लावतो. वा रे वा, म्हणे देत नाही. माझ्या पोरासाठी मी इतका खर्च करून आलो शिक्षणासाठी, आणि तो त्याला खायला देत नाही का? अंडी नाही देत. हा बर उद्या उद्या त्याला भेटतो माझ्या पोराला कसे काय तू अंडी देत नाही हे विचारतो मी त्याला. हा शंकर्या तू खरं सांगू राहिला का? खरं सांगू राहिला? हा बरोबर ना? खरं नाही पाय मला, मग मला खोटं चालणार नाही बरं शंकर्या. मी एक तुला कसं आहे बा, जाऊ द्या एकोणची एक हे आपलं होऊन जातं इतकं तितकं. कसं नाही जर लागलं तर करू काहीतरी देऊ. हा मला वाटलं होतं म्हणलं हे काहीतरी लागण पुढं म्हणलं एखादं. बरं आता कसं आहे लय मोठं नाही, पण थोडंसं मत आहे की म्हणलं बा लय मोठ्या निवडणुका निघत्यात आणि लय लागू जातात आणि लय खासदार आणि आमदार आणि अमुक आणि तमुक होतेच का नाही. माया बी शंकर्याला मी करीन आमदारच. हा साधी गोष्ट नाही, माया शंकर्याला आमदारच करीन. स्वप्न लय मोठं आहे हो. होत नाही, आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही, मग काय गोंडा घेऊन हिंडायचं का?
गोंडा घेऊन हिंडायचं. त्या मायला तुमच्या खपितर आवला ती कुंकड्या तुम्हाला. हा चांगलं सांगू राहिलो की बाबू शिक, नोकरीला लाग, नाही तर एखादा काहीतरी धंदा टाकून देईन बो. नाही धंद्याचं जमलं तर मी तुला आमदारकीला उभा करीन, लावीन पैसा, 2-1 एकर इकीन. हा आहे आपली ओळख जरा काही थोडीफार इतकी तितकी देईन तू भलं करून. तर म्हणता आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही, मग काय भेंड्या कातरतो का भेंड्या? तुमच्या मायचे गैराती गाभर कुठले तुला आहे ना. थांब आता, तू जातो कुठं? तू कुठं जात नाही, तुला मी वळणावरच आणीन, नाही तर मग आहे ना लात घालतो तो या कांबाडात आणि काढून देतो घराच्या बाहेर. नाही इकडे घरी पाय नका ठेवू, आम्ही समजू आम्हाला लेकरू झालंच नाही. हाजा मजा झाली पण लेकरू नाही झालं, समजून घेऊ आम्ही. जा मरा मरा मरा, तुम्ही घरी या आणि मग पा तुमचे आतडे बाहेर नाही काढले ना महाराजान. कसे काढले महाराजान? हा अफजल खानाचे इतिहासात होतं ना, तुम्हाला आठवतं का? तुला होता का तू त्या पिरियडला? तेव्हा शाळात तुम्हाला शिकवलं मास्तर ना इतिहास, होता का तू? हा ज्वारा बोल, ज्वारा ना. मी आल्यावर सगळं काढणार आहे ते दादा. शाळात आलो ना मी, मग सगळं काढत होतोय मला. हा तू मला काय समजला? मी पैसे लावले ना, आता लोक आता लावणार नाही. मादरचो दादा धका मागा भिका, नवरा बायको आम्ही टन राजासारखे राहू आणि आबद खाऊ, तुम्ही मरा. पाहिलं तुमचं आता. मला उद्या मॅडमचा फोन आला की बुवा तुमचं पोरग आज बी आलं नाही तर पोराचा खिमाच आहे. मग हा शंकर्या, तू फक्त आता आहे ना मुजगड सारखा नुसतं ऐकून घेऊ राहिला का नाही, पण तुझे सगळे कारनामे माझ्या ध्यानात आलेत, मला सांगितलेत पोर आहे ना. म्हणजे तुमचा शंकर्या आहे ना, शंकर्या तुमचा लय बांड झाला आणि खरंच बांड झाला. मादर चोदा, तुला अक्कल पाहिजे खरंच. तुझ्याकडं किती किती अभ्यास होईल रे तुझा? हा हे का काय अभ्यास तुझा? मध्ये येऊ दे आता. इथं मला आहे ना फोनवर आता माझ्या मागं लय मोठे काम आहे, दिवस माळवा लागलाय, मला ढोरं सोडून घराला न्यायचे, माझ्या माग काम आहे. नाही तर तुला आता विचारल्या तंपरस ना. अरे कमी नको समजू मला. हा तू बर 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 बर, तू फक्त आहे ना आता भल्या माणसा घरी जातो, तुझ्या माईजवळ फोन लावून देतो, म्हणतो बोल बोल, तुझ्या पुत्राला बोल, तुझ्या सुपुत्राला. पाय तो सुपुत्राच्या मास्तरचे फोन येऊन राहिले, पोरायचे फोन येऊन राहिले की तू लाल. पाय आता विचार विचार. हा थांब आता. बर 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 ठेव आता, ठेव तू भल्या माणसा. तू दिवाच लावतो मी, तुझे आतडे काढतो बाहेर. थांब आता, तुझे आतडे नाही काढे ना मग नाहीच म्हणे पोरग झालं, मला नाहीच मारून टाकतो डायरेक्ट खतम. जो काय म्हणेन त्याचे जुने लोक म्हणाचे, हा साध्यावा गुंडा जो लावून तिरलोकी झेंडा. अरे तुमच्याकडे झेंडे फेंडे नाही, मला असं वाटू राहिलं तुमच्याकडे सगळे दांडेच आहे. हा बर बर बर, त्याच दांड्यानं हाणतो तुला. थांब जर सगळं आता, तू ये फक्त घरी, त्याच दांड्यानं हाणतो तुला, काय हरकत नाही. ये. हा हा ठेव ठेव ठेव, बदल ठेव. हा ठेव. हा